वार्तांकन रोखठोक बातमी। ज्येष्ठ पत्रकार संपादक विजयकुमार उघडे यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव। पत्रकार कृती समिती व आप्पाश्री लंगोटे मित्रपरिवाराच्या वतीने साप्ताहिक सोलापूर क्रांतीचे संपादक मिलिंद नाना प्रक्षाळे तसेच दैनिक जय होचे संपादक विजयकुमार उघडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य सत्कार सोहळा जिल्हा परिषद येथील बागेत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। यावेळी सत्कार मूर्तींचा शाल, टोपी, पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय योगदान, कर्तव्यनिष्ठा, शिस्तबद्ध कार्यपद्धती तसेच जनहितासाठी कार्याचा गौरव उपस्थित मान्यवरांनी केला। त्यांच्या पुढील वाटचालीस उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अधिकाधिक यश लाभावे अशा शुभेच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या। हा कार्यक्रम तिसरी आंख मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष माननीय अप्पासाहेब लंगोटे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता। याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार इक्बाल शेख, इम्तियाज अक्कलकोटे, अशोक ढोणे, नितीन करजोडे, लतीफ नदाब, सिद्धाराम नंदरगी, गिरमल्ला गुरव, अक्षय बबलाद, बजरंग जाधव, वैजनाथ बिराजदार, असलम नदाब, अकबर शेख, प्रवीण पारवे, मनोज राठोड, जाहीर नदाब, महेश जाधव, दयानंद बनसोडे, यशवंत फडतरे, आबा तळभंडारे, सूरज राजपूत, प्रशांत गायकवाड, सिद्धू पुजारी, अरिफ बिलाल, सुधीर डोळे, ऋषिकेश ढेरे, शाहिद शेख, भीमा वारे, संगीता बिराजदार, नितीन बनसोडे, बसू स्वामी, प्रकाश जावळे, प्रशांत दिलपाक तांबोळी, अजय हिरेमठ, प्रशांत बनसोडे, अजय उघडे यांच्यासह जय हो मित्रपरिवार, अप्पाश्री मित्रपरिवाराचे सदस्य, पत्रकार बांधव आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी मिलिंद नाना प्रक्षाळे आणि विजयकुमार उघडे यांच्या समाजाभिमुख, लोकहितवादी आणि पत्रकारितेतील योगदानाचा गौरव करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला। आनंददायी, प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा सत्कार सोहळा पार पडला। पत्रकार कृती समिती, अप्पाश्री मित्रपरिवार, त्याचबरोबर सर्व संपादक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्रित येऊन आज आपण या जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये माननीय सर्वांचे लाडके पत्रकार जय हो अर्थात विजयकुमार उघडे यांचा आज वाढदिवस आहे। त्याचबरोबर आमचे सर्वांचे आधारस्तंभ माननीय श्री नानासाहेब प्रक्षाळे अर्थात मिलिंद प्रक्षाळे साहेबांचा सुद्धा आज वाढदिवस या ठिकाणी आपण साजरा करीत आहोत। तर या शुभप्रसंगी मी या सर्वांचा एकत्रित आणून एक मूठ बांधणाऱ्या आपल्या अप्पासाहेब लंगोटेंना विनंती करतो की त्यांनी आपला मनोगत व्यक्त करावा। नमस्कार, मी अप्पासाहेब लंगोटे। आज आमचे मार्गदर्शक मिलिंद नाना प्रक्षाळे चळवळीतले नेते, त्यांचा साप्ताहिक पण सोलापूर क्रांती म्हणून चळवळीसारखं त्यांनी नाव ठेवलेलं आहे। साप्ताहिक क्रांतीचे संपादक मिलिंद नाना प्रक्षाळे यांचाही आज वाढदिवस आहे। तसेच जय हो म्हणले की आमचे मित्र विजयकुमार उघडे आज त्यांचा 55वा वाढदिवस। या दोन पत्रकार बांधवांचा या ठिकाणी आपल्या सर्व पत्रकार बांधव व अप्पाश्री मित्रपरिवार, सामाजिक कार्यकर्ते व RTI कार्यकर्त्याच्या वतीने जिल्हा परिषद येथे त्यांचा वाढदिवस सत्कार होणार आहे। तरी मी आमच्या सहकार्यांना बोलतो की त्यांनी शाल, टोपी व पुष्पहार घालून त्यांचा वाढदिवस सत्कार करण्यात यावा व त्यांना त्यांच्या आयुष्यासाठी तुळजाभवानी चरणी मी प्रार्थना करतो। त्यांचा दीर्घ आयुष्य व यापुढे त्यांनी जनतेचा असंच सर्वांचा व पत्रकार बांधव सगळ्यांना सोबत घेऊन त्यांना मार्गदर्शन करत तसंच त्यांचं आयुष्य घालावं एवढंच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अप्पासाहेबांचा आत्ताच मनोगत व्यक्त झाला, तर मी सर्वांना मनोगत
या की direct पुढे या की. आत या आत. तर मी सर्व एक दोघांना विनंती करतो, आपले डोळे सर आणि चांगलं उभं राहा, फोटो घेऊ. मनोगत व्यक्त करावा. सगळेजण उभं राहा बघू, एक फोटो घेऊ चांगला. हो डोणे साहेब राहा. हां नमस्कार, मी अशोक ज्योतिबा दोणे, फुलेवाद सामाजिक प्रतिष्ठानचा संस्थापक अध्यक्ष नसल्याने आज या ठिकाणी जिल्हा परिषदच्या गार्डनमध्ये सोलापूर क्रांतीचे संपादक नाना प्रशासन, याच पद्धतीने जयहोचे दैनिक जयहोचे संपादक विजयकुमार उगडे साहेब या दोघांचाही वाढदिवस आप्पाश्री मित्र परिवार व पत्रकार कृती समितीच्या वतीने आणि सर्व संपादक पत्रकार या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी वाढदिवस संपन्न झालेला आहे. या दोघांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत असताना ज्या पद्धतीने बाबासाहेबांचे एक वाक्य आहे, पुस्तकानं मस्तक सुधारतंय, पुस्तकानं मस्तक सुधारतंय, ज्याचं मस्तक सुधारलेलं आहे ते पुन्हा हे नतमस्तक होत नाही. असे नतमस्तक न होणारे हे दोन आमचे जे बंधू आहेत, त्या बंधूचा आज वाढदिवस आहे बांधव. या वाढदिवसानिमित्त खरंच नाना, हे आम्ही इथं जे पत्रकार आहे, भैया मला वाटतं भैयाचं तुमचं म्हणजे वय सेम असेल, त्यानंतर आम्ही सर्व लहान आहे तुमच्यापेक्षाही. ज्यावेळी नामदेव डसा साहेबांच्या दलित तंत्रामध्ये काम करून, दलित चळवळीमध्ये काम करून आणि त्यानंतर पेपरच्या माध्यमातून गोरगरीब, शोषित, वंचित, पीडित या सर्वांना न्याय देण्यासाठी तुम्ही वेळोवेळी जनआंदोलन उभा करून, मोर्चा आंदोलन करून सर्वांना न्याय मिळवून द्यायचं काम आपण केलेलं आहे. आणि दुसरे आमचे मित्र आहेत, माझ्या माहितीप्रमाणे 2009 साली माझंही फुलेवाद साप्ताहिक आम्ही रजिस्ट्रेशन करत होतो. त्यावेळीपासून हे विजय उघाडे साहेब, त्यांची माझी ओळख तेव्हा झाली 2009 सालापासून. मी नेहमी बघत असतो उघाडे साहेबांना. प्रशासनामध्ये कुठलेही काम असू द्या, कुठल्याही पेपरला बातमी छापायचं असू द्या, कोणा एकाच्या गोरगरीब अन्याय झालं ते पेपरच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहोचवायचं काम आजपर्यंत नियमितपणे विजय उघाडे साहेब करीत आहात. या दोघांच्या वाढदिवसानिमित्त आप्पासाहेब लोंगोटे मित्र परिवार पत्रकार कृती समिती आणि इथं जमलेल्या सर्व माझ्या संपादक बांधव आणि पत्रकाराच्या वतीने, सामाजिक संघटना असतील, या सर्वांच्या वतीने येणाऱ्या काळामध्ये ह्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने त्यांनी त्यांचं काम व्हावं आणि समाजाच्या व्यथा प्रशासनासाठी, शासनाने मांडावं, त्यांना निर्गावशी लावावं, हीच ईश्वरकडे प्रार्थना करतो. आणि आई तुळजाभवानी प्रार्थना करून परत एकदा सर्वांच्या वतीने ह्या दोघांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर यानंतर सत्कारमूर्ती श्री विजयकुमार उघडे साहेबांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मी विजयकुमार उघडे, दैनिक जय हो न्यूज चॅनलचे संपादक, तसेच जय हो कामगार संघटना महाराष्ट्र प्रदेश सचिव. आज माझा 55वा वाढदिवस असल्याने त्या निमित्ताने आप्पासाहेब मित्र परिवार या परिवाराच्या वतीने माझा व मिलिंद नाना प्रशाळे यांचा वाढदिवस अति आनंदात व उत्सवात साजरा करण्यात आला. ह्या वाढदिवसाचं निमित्त म्हणजे फक्त वाढदिवस साजरा करणे असं नसून त्या चळवळीला जागृत करण्यासाठी आज वर्ष पूर्ण झाले. आप्पासाहेब गेल्या वर्षापासून जेवढेही पत्रकार आप्पासाहेब लंगोटे यांच्या संपर्कात आहेत, ते इथल्या जिल्हा परिषदेचा असो, महापालिकेचा असो, कुठल्याही पिढीचा असो पत्रकार, त्या पत्रकार बांधवाचा सत्कार त्यांनी नियमितपणे करत असतात. आणि ह्याच्यामध्ये दुजाभाव कुठलाही ठेवला नाही. त्यांनी ह्या गटाचा त्या गटाचा राजकारण आलं की तिथं गटबाजी आणि पक्ष आला, पण इथं ते न पाळता आप्पाचं हे मन मोकळेपणाने आप्पाचं असो, आमचे सिद्धराम नंदरगे असो, आमचे नितीन सावकार असो, दोणे साहेब असो, आमचे अकबर शेख असो व इतर नितीन कांबळे
बजरंग जाधव, लतीफ नदाब हे सगळेजण इथं प्रत्येक टीमला कार्यक्रमाचे आम्हाला उपस्थित असतात. बिराजदार साहेब आहेत आमचे, तर बिराजदार साहेब आमच्याकडे सर्वांचे देखरेख करतात, कारण ते चारी खरेदी विक्रीचे प्रमुख आहेत. प्रत्येकांची नाती तिथं आमचे सोयीसारखे सोयीमध्ये जागा घातल्याने त्यांनी जोडून देतात. हे त्यांनी चांगलं काम करतात आमच्यासाठी. तर अशा ह्या पत्रकारांचा आज आमचा वाढदिवस या आप्पाश्री मित्र परिवाराने केल्याबद्दल मी मनापासून सर्वांचे आभारी मानतो. जय हो, जय हिंद. तर या मुख्य सत्कार मूर्ती आपले मिलिंद नाना पुक्षाळेंनी आपलं मनवतो करावं मी विनंती करतो. सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी सोलापूर शहरातील जिल्हा परिषद येथील गार्डनमध्ये आप्पाश्री मित्र परिवार, पत्रकार कृती समिती, सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार यांच्या वतीनं गेल्या वर्षभरापासून ज्याचा वाढदिवस आहे अशा सन्माननीयाला आपल्या हे सगळे मान्यवर, सन्माननीय संपादक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ते ह्या सगळ्याची मोठ बांधण्याचं काम आप्पाश्री मित्र परिवार व पत्रकार कृती समिती, सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार या सगळ्यांना मिळून या ठिकाणी प्रत्येकाचा वाढदिवस या ठिकाणी चांगल्या तोलामोळानं या ठिकाणी आपण साजरं करत आहोत. आत्ताच धोनेजींनी जे सांगितलं होतं ते आम्ही वयाच्या 15 वर्षापासूनच दलित चळवळीमध्ये काम करत असताना दलित पॅंथर ही आक्रमक संघटना होती आणि आमच्या बातम्या काय पेपरला देत नव्हत्या, म्हणून मला सारखं चीड येत होती. मी सारखं पत्रकारावरती टीका करत असताना मला आमचे नेते सांगायचे की बाबा ते पत्रकार, मी म्हटलं साहेब तुम्ही पत्रकारावर टीका करू नका म्हणता, तर ही बातम्या छापत नाही ती त्याचं काय. मग मला कल्पना सुटली. आम्ही रंगानं वैद्यकडे जात होतो, बसत होतो. मी बी म्हटलं की आपण त्या क्षेत्रामध्ये आम्ही जाऊ. मग कुमार सोनवणे यांना आम्ही साप्ताहिक सावळा गोंधळ हे रमेश शिखरचा पेपर त्यांना चालवायला दिलं आणि त्याने आम्हाला वार्ताहर म्हणून दिले त्यावेळेस. मग तिथनं जे मी पत्रकारितेला सुरुवात केली, जे कोण छापत नाही ते आपण छापलं पाहिजे आणि लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण त्या वयाच्या 15 वर्षापासून जी सुरुवात केलेली आहे आजपर्यंत नॉनस्टॉप. आता 64 संपून मी 65 वर्षात पदार्पण केलेलं आहे. मला तुमच्यासारख्याचा आशीर्वाद, तुमच्यासारख्याचं सहकार्य, तुमच्यासारख्याचं मार्गदर्शन, हे सगळे पत्रकार बांधव हे सगळ्याला एकमेकाला येऊन हे आपल्या सर्व पत्रकार बांधवाचं, कार्यकर्त्याचं हे ऊर्जा निर्माण करण्याचं ही कार्य आहे. इथं आलेला माणूस ही ऊर्जावान बनून जातो. मी सुद्धा तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून मला जी ऊर्जा इथून जी मिळणारी आहे त्या ऊर्जाचं रूपांतर मी आपल्या सर्वांच्या सोबतीनं जी येणाऱ्या समस्या सुटत नाहीत त्याच्या तुमच्या पुढं 2 पाऊल राहून शनी ती समस्या सोडवण्याचं काम, आपल्या ज्या अडचणी येते त्या अडचणी सोडवण्याचं काम आणि जी येणारा ग्रामीण भागातला जे गरीब आहेत त्याच्यासाठी सुद्धा आपण झटलं पाहिजे. आपण सर्व पत्रकार बांधव एखाद्याला मदत करायची म्हटलं आपण आपल्या सगळ्याचा हात सढळ हातानं आपण मदत करतात, ही मोठी चांगली गोष्ट आहे. आपल्याला जी यूट्यूब साप्ताहिक पत्रकार ही लोक जे आपल्याला जे नावं ठेवत होते ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते आपण पुसून काढण्याचा आणि एक 70% आपण ते पुसून काढलेलं जमा आहे. या पुढील काळामध्ये उर्वरित आपल्याकडं एक वेगळ्या नजरेनं सगळे अधिकारी हे जे नागरिक आहेत त्यांनी बघितलं पाहिजे. असं आपण सगळ्यांनी मिळून तसं आपण एक चांगलं सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये चांगलं कार्य करूया. आणि तुम्ही जे मला या ठिकाणी बोलवून सर्वांनी मिळून आप्पाश्री मित्र परिवाराच्या वतीनं व पत्रकार कृती समिती, सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार यांनी जे आज माझा जो वाढदिवस केला, माझ्या पाठीवर जी कौतुकाची स्थाप मारली आणि मला जी तुम्ही जी दिलेलं बळ आहे, जी ऊर्जा आहे, मी तुमच्या कामी आणल्याशिवाय राहणार नाही.
एवढंच बोलतो ना ते या ठिकाणी थांबतो. जय भीम जय महाराज. तर या सत्कार प्रसंगी आपण सर्व वेळेत वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात. मी सर्व मान्यवरांचा आप्पाश्री मित्र परिवाराच्या वतीने स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.